मीनवाईलमध्ये यांनी लॉ कॉलेजला फोन लावला. तिथल्या प्रिन्सिपलला सांगितलं, प्रोफेसर अरविंद आणि तुम्ही दोघंजणं सिटी चौकीवर यायचं. मधल्या कालावधीत भोसले आलेले होते. भोसलेंनी त्यांना ती सगळी कथा सांगितली होती, काय घडलं होतं ते. आणि आम्ही सामोपचारानं का मिटवलं, तर महेशच्या करिअरचा प्रश्न आहे. आणि मला आवडलं खरंच, तुम्ही भोसले मला पटवर्धन मला बोलवून घेतलं तिथं. हा मुलगा शांत नाबोले, पण हा अतिशय प्रामाणिक आणि सत्यप्रिय माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, काही दिवस थांबा, कदाचित तुम्हालाही याला सॅल्यूट मारावा लागेल. म्हणलं पटवर्धन चमकले. म्हणजे हा UPSCमध्ये 52 ग्रेडनी पास झालेला. पेपर वाचत जा पटवर्धन, परवाच्या पेपरची बातमी आहे. आणि इंटरव्ह्यू मागच्या आठवड्यात हा इंटरव्ह्यू देखील देऊन आलेला आहे. आणि इंटरव्ह्यू उत्तम गेल्याचे डिक्लेअर त्यांनी केलेलं आहे. त्याची मुलाखत आलेली आहे पेपरमध्ये, की एक गरीब घरचा पोरगा UPSC करून IPS पर्यंत त्यांनी त्यात एक्सप्लेन देखील केलं की IAS IFRS किंवा IRS ते सोडून मी IPS का निवडलं, तर मला गुन्हे मिटवायचे आणि मला सत्यशोधन प्रक्रिया करायला आवडते, म्हणून असं तसं. पटवर्धनांची महेशकडे बघण्याची दृष्टी बदलली. ओके म्हणले, ठीक आहे, काही असं म्हणले, जोपर्यंत तो निर्दोष साबित होत नाही तोपर्यंत मी त्याला संशयितच मानणार. मीनवाईलमध्ये प्रोफेसर अरविंद आणि हे हजर झाले. त्यांची स्टेटमेंट देण्यात आली. मग त्यांनी ती घटना घडली होती ते सगळं त्या भोसलेंसकट सगळ्यांचं व्हिडिओ चित्रीकरण केलं त्यांनी. जज साहेबही इंटरेस्ट घेऊन तिथं बसलेले थांबले होते, की म्हणले नाही ठीक आहे पटवर्धन, आज रात्रभर आपल्या दोघांना थांबावं लागलं तर चालेल, पण या केसचा निकाल आज रात्रच लागला तर जास्त उत्तम आहे, कारण माझ्या माहितीनुसार या 8 दिवसामध्ये त्याचे निकालाचे अपॉइंटमेंट्स लेटर सुटतील. ठीक आहे म्हणलं, करू आपण काय करायचं ते. मीनवाईलमध्ये पटवर्धनांनी सांगितलं, वेळ झाली, सगळ्यांना एक काम करा, खोदकर सगळ्यांना जेवण मागवा, अगदी महेशला देखील, सगळ्यांना, कुणीही उपाशी राहता कामा नये. याची ड्युटी संपून हा आता यायला लागले. जसा अरविंद चौकीवर पोचला आणि त्याने सगळ्यांना बघितलं आणि सगळ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड्स जेव्हा आहे ते बघितले, त्यावेळेला ते म्हणले, अरविंद तू आत्ता उत्तर काही देऊ नको, फक्त एवढंच सांग, या जखमा केल्यात तो माणूस आणि ते ब्लेड कुठं आहे. अरविंद सांगितलं की जखमा केल्या तो माणूस अमित, तो आत्ता माझ्याबरोबर लास्ट शिफ्टला तो जॉईन झालेला आहे, मी सेकंड शिफ्ट संपवून घरी आलेलो आहे, आणि त्याला ते करण्याकरता मी 15,000 रुपये दिले होते, चौघांना जखमा करण्याकरता. असं का? एक दिवस मला इन्स्पेक्टर बनायला मिळालेलं होतं. मी काय त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणार नव्हतो. मी अजून थोडंसं त्याला झापलं असतं, थोडंसं आकड दाखवले असते, पाया पडला असतं तर त्याला त्याचा पेपर दिला असता परत. मला माझी पोझिशन त्यांनी डॅमेजच नाही केली तर मला माफीनामा लिहून द्यायला लागला, ही खुन्नस होती माझ्या डोक्यात. मला त्याचा बदला घ्यायचा होता, म्हणून मी बदला घेतला. तो माझा दिवस सोन्यासारखा होता. खूप मी 5 कॉलेजमध्ये व्हिजिट्स देत आलो होतो. 4 कॉलेजमध्ये माझा चांगला सन्मान झालेला होता. 4ही कॉलेजमध्ये मी 1-1, 2-2 हे पकडले, जे पकडले होते लोक कॉपी करताना, त्या प्रिन्सिपलनी माझी 4 वेळा वाकून नमस्कार करून माफी मागितली होती. आणि सोडून देण्याबद्दल, म्हणजे हे प्रकरण पुढं जाऊन न देणे आणि त्या मुलाचा करिअर वाचवण्याबद्दल प्रत्येक कॉलेजकडनं मला 15,000 रुपये मिळालेले होते. एवढंच नाही तर त्यांनी त्या कॉलेजने माझ्याकडनं 1-1 माणूस कामाला लावून घेण्याची परवानगी घेतली होती. त्यामुळे मी माझ्या गल्लीतल्या 3-4 जणांना कामालाही लावू शकलो होतो. हेच कॉलेज
या कॉलेजमध्ये ज्याला मी लावणार होतो त्याच्याकडनं मला 25,000 रुपये मिळणार होते, पण याने सगळाच डाव उधळला. मला वचपा वसूल करायचा होता, माझा माफीनामा हिशोब चुकता करायचा होता, म्हणून मी तब्बल 6 महिने थांबलो. आता शेवटच्या याच्या परीक्षा चालू होतात, पण आता मी आणि अरविंद हा धंदा करू शकणार नाही. गेले 10 वर्ष या बिझनेसवर आम्ही दोघांनी मिळून गावाबाहेर घरं बांधलीत. जवळजवळ 200-225 लोकांना काम, आमच्या आसपासच्या लोकांना त्यांच्याकडनं पैसे घेऊन कामाला लावलेले आहेत. हे सगळं चालू असलेली गोष्ट यांनी बंद पाडायचा प्रयत्न केला, त्यामुळे मी या हरामखोराला संपवायचं ठरवलेलं होतं. एक आहे, माझा कॅमेरा धरण्यात थोडीशी चूक झाली असेल किंवा मी व्हिडिओग्राफी करायला नको होती. थोडासा कायद्याचा अभ्यास कमी पडला. व्हिडिओग्राफी केली नसती तर तुम्हाला कळलं नसतं की यांनी ढकलल्यानंतर कॅमेरा पलीकडे गेल्यावर हा माणूस रक्ताळून येतोय म्हणून. या चौघांना देखील मी असंच नोकरीला लावणार होतो. आत्ता यांना जे दिलेले आहेत पैसे, ते पैसे 10 पटीनं यांच्याकडनं मी नोकरीला लावताना वसूल करणार होतो. पण हे सगळं चालू असलेलं या माणसामुळं खंड पडला. त्याचा मला हिशोब चुकताच करायचा होता. मी केला, पटवर्धन असले म्हणले गुड. आता या महाशयांची नोकरी गेली, यांचं लेखी स्टेटमेंट आहे, यांना बडतर्फ करण्यात येणार. या प्रिन्सिपल साहेबांची नोकरी गेली कारण त्यांनी ते मिटवायचा प्रयत्न केला, म्हणून सत्य जगासमोर आणलं नाही. लॉ कॉलेजचा प्रिन्सिपल जर सत्य दडवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी प्रिन्सिपल या पदावर राहावं कशाला. त्यामुळे आता हे दोघं आयदर राजीनामा देतील और बडतर्फ होतील. तू मात्र 7 वर्षाकरता आज जाशील. फोर्जरी, त्यानंतर अनैतिक कामांकरता कलम 35 नुसार संघटन करणे, एखाद्याचा अविश्वास हे करणे, असे 5-6 ॲक्ट खालती तू सापडणार आणि तू 7-1 वर्षाकरता जेलमध्ये जाणार आहे. नोकरी तर तुझी गेली, संसार तुझा काय असेल ते तू बघ. या दोघांचा संसार तू तुझ्या कृत्यामुळे रस्त्यावर आणलाच. गंमत अशी आहे, आता मी सुमोटो विद्यापीठावर तक्रार करणार आहे की गेल्या 15 वर्षात केलेल्या भरतीत काय काय घोटाळा होता. नाही, सगळ्याच कॉलेजेसमधल्या गेल्या 15 वर्षात केलेल्या भरतीमध्ये जे काय सापडल ते समोर आणा आणि त्यावर योग्य ती कारवाई करा, असे आदेश मी, म्हणजे असा अर्ज मी विद्यापीठाला करणार. सर असं कसं, तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही मिट्ट घ्या ना. मी फक्त एवढाच प्रयत्न करत होतो की याच्यावर जर गुन्हा एखादा दाखल झाला असता तर याला ACP म्हणून जॉईन होता आलं नसतं. सगळं ठीक आहे, तुझ्यावर जो गुन्हा दाखल झाला त्याची तू आता काळजी कर. झालं, खोतकरांनी सगळ्यांना उचललं, सगळ्यांना सांगितलं तुम्ही स्टेटमेंट द्या, 15,000 रुपये जात मुल का भरा आणि तुम्ही जा, याला मात्र आम्ही अटक करून नेतो जेलमध्ये. उद्या सकाळी याला जज साहेबांसमोर, जज साहेब तुमच्यासमोर हजर करणार आणि 15 दिवसाची रिमांड मागणार. 15 दिवसात आपण याची सगळी कर्तृत्व बाहेर काढू. हा आणि अमित दोघं जेलमध्ये जेलवारी काढणार आहेत. खोतकर यांचं जात मुचल का भंगा मीनवाईलमध्ये जीप पाठवून अमितला उचलून आणा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरनं. इकडं जीप त्यांना उचलायला गेले, इकडं या लोकांचे सगळ्यांचे नातेवाईक जे काय जमा झालेले होते, सगळ्यात पहिले ते प्रिन्सिपलनी 15,000 भरले, स्वतःचं हे घेऊन बाहेर पडला जामीनवर. असे करत करत सगळेजण बाहेर पडले. अमित आणि हे अरविंद जेलवारी करता गेले. आता केस न्यायालयात प्रविष्ट होईल. मीनवाईलमध्ये
पटवर्धनांनी सांगितलं की मिस्टर महेश यू मे गो. ज्या ज्या वेळेला तारीख निघेल त्या त्या वेळेला तुम्हाला इकडं हजर राहण्याबाबतचं पत्र मिळेलच. थँक्स फॉर सपोर्टिंग. गुड डे. ठासून उठला. वळत असताना त्याने सांगितलं की सर, मी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही माझी ACP व्हाल. आवडेल मला तुमच्याबरोबर काम करायला. त्या क्षणी महेशने दोन्ही पाय जोडून खाटकन सॅल्यूट मारला आणि तुमच्यासारखा अभ्यास करणारा इन्स्पेक्टर जर माझ्याबरोबर असेल तर मलाही निश्चित आवडेल म्हणून निघून गेला. धन्यवाद.